नमस्कार मित्रांनो, आज आहे धुळवड आणि आहे ते बघा पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवले जातात। ही आपली निशाण आहेत। हे चव्हाटा मंदिर आहे, गिरी आहेत आणि आज आहे कोकणातील होळीचा शेवटचा दिवस रंगपंचमी आणि आज होळीला आता शेवटची आग घातली जाईल। त्याच्यानंतर सर्व जी निशाणे आहेत देवी चौंडेश्वरीची ती मंदिरात परत जातील। काय ते पाहू शकता, होळीला आग घातलेली आहे आता आणि हे सर्व गावातील गावकरी मंडळी आहे, सगळे जमलेत आज धुळवडसाठी। थोड्याच वेळाने चव्हाटा मंदिरातून आपली जी निशाण आहेत श्रीदेवी चौंडेश्वरीची ती परत चौंडेश्वरी मंदिरात जातील। तिकडे नावन वगैरे होईल आणि आज होळीची सांगता होईल। इकडे महिला वर्ग पाहू शकता उपस्थित आहेत धुळवडीसाठी आणि ही धुळवड कोकणातील आमच्या गिरे गावातील पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते, गुलाल उधळून। आणि आता पाहू शकता, जो होळी ज्या दिवशी उभी केली जाते त्या दिवशी होळीला एक नारळ बांधला जातो वरती शेंड्याला, तर तो नारळ काढण्यासाठी आता आपला अजित गाडी आहे तो आता हे नारळ काढायला चढतोय वरती। आता वरती जो नारळ बांधलेला आहे तो वरून काढेल आणि वरून खाली आपटेल आणि तोच नारळ जो वरून टाकलेला असेल आणि त्याचीच खिरापत बनवली जाते, म्हणजे प्रसादी बनवली जाते। आणि जे पण गावकरी ते जमा झाले त्यांना सर्वांना हा प्रसाद वाटला जातो। त्याच्यानंतर मग ही निशाणं वाजत गाजत आपल्या श्रीदेवी चौंडेश्वरी मंदिरात जाते। डोके दिए तुम्हाला दिसत नसेल एवढं क्लिअर, कारण होळी खूप उंच आहे।